मित्रांनो, गणपती बाप्पांचा सण म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे मोदक। गणेशोत्सवात प्रत्येक घरात मोदक बनतात। गोड गोड मोदक पाहिल्यावर प्रत्येकाच्या जिभेवर पाणी सुटतं। पण मित्रांनो, हाच मोदक जर चुकीच्या पद्धतीने खाल्ला तर आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की खरंच मोदक खाणे महागात पडू शकते का, ते खाताना योग्य प्रमाण किती, म्हणजेच दिवसाला किती मोदक खाल्ले तरी चालतील, डॉक्टर आणि पोषण तज्ञ यांचं म्हणणं काय आहे, सगळं अगदी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, डॉक्टर सांगतात की मोदक हा एक पौष्टिक आहार आहे, पण अट अशी आहे की तो वाफवलेला म्हणजेच उकडीचा असावा आणि प्रमाणात खाल्ला गेला पाहिजे। मोदकात वापरला जाणारा गूळ पोटासाठी अतिशय फायदेशीर असतो। तो पचनक्रिया सुरळीत ठेवतो, गॅस ऍसिडिटी कमी करतो आणि पोट हलके वाटते। त्यामुळे सणासुदीला जड जेवणानंतर मोदक खाल्ल्यास पचनात मदत होते। मोदकातील नारळामुळे शरीराला भरपूर फायबर मिळते। फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर राहते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते। याशिवाय नारळात निरोगी चरबी म्हणजेच हेल्दी फॅट्स असते, जी हृदयासाठी चांगली आहे। तर गुळामध्ये लोह म्हणजेच आयरन असल्याने हिमोग्लोबिन वाढते। गुळ शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो। बाजारातील गोड पदार्थांप्रमाणे कृत्रिम साखर नसल्यामुळे गुळ शरीरात सहज पचतो आणि थकवा दूर करतो। ज्यांच्यात हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशांसाठी गुळ खूप फायदेशीर आहे। मोदकातील गुळामुळे रक्तात लोहाची पातळी वाढते आणि अशक्तपणा कमी होतो। पण मित्रांनो, इथेच एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फायदे आहेत खरे, पण जर मोदक जास्त प्रमाणात खाल्ले किंवा तळलेले मोदक खाल्ले तर ते नुकसानकारक ठरतात। नंबर 1, वजन वाढण्याचा धोका। मोदकांमध्ये गुळ आणि नारळामुळे कॅलरीज जास्त असतात। जर तुम्ही 1-2 खाल्ले तर ते ठीक आहे, पण रोज 6 ते 7 खाल्ले तर वजन वाढणे नक्कीच ओघाने येते। विशेषतः तळलेले मोदक हे तेलात बुडवून बनवले जात असल्यामुळे त्यातील कॅलरीज दुप्पट होतात। नंबर 2, हृदय आणि मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक। तळलेल्या मोदकांतील जास्त तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो, जो हृदयासाठी धोकादायक आहे। तर गुळामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते। त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मोदक खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे। डॉक्टर आणि पोषण तज्ञ असे सांगतात की मोदक प्रमाणात खा। कोणताही गोड पदार्थ अति प्रमाणात खाल्ला तर वजन वाढते, साखर वाढते आणि शरीरावर ताण येतो। म्हणून रोज 1 ते 2 वाफवलेले म्हणजेच उकडीचे मोदक खाल्ले तर हरकत नाही। तळलेले मोदक टाळा। तळलेले मोदक अतिशय जड असतात आणि पचायला कठीण असतात। उकडीचे मोदक मात्र हलके असतात आणि त्यात तेल नसल्यामुळे ते तुलनेने जास्त आरोग्यदायी असतात। सणात मोदक खातानाही आहारात भाजी, फळे आणि प्रथिने यांचा समावेश करावा, म्हणजे शरीरावर ताण येणार नाही। मधुमेही व्यक्तींनी मोदक खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। त्यांच्यासाठी कमी गुळ किंवा नैसर्गिक गोडवा वापरून केलेले मोदक योग्य ठरतात। तर मित्रांनो, मोदक हे खरोखरच आरोग्यासाठी चांगले आहेत, पण प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तरच। तुम्हाला कोणते मोदक जास्त आवडतात, उकडीचे की तळलेले, कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका अशाच आरोग्यवर्धक नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।